भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत, घराणेशाही काही औरस असतील, काय अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही. पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार हे एक मार्ग असतो. त्या मार्गाने त्या घरातले, त्या पिढीतले लोक पुढे जातात. लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात, नाहीतर लोक दूर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का? नाही. त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील, लोक स्वीकारतील. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या, महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे, पण ते शक्य नाही. शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले. हा इतिहास आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं, ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं, त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. मराठी पुरा होऊ दे. आमच्याकडे आम्ही पर्यायाचे विचार करत नाही बरं का. जर तुम्ही दरोडेखोरी करून, चोऱ्यामाऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल, महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल, तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही. आणि ज्या गिळाला उभे टाकलेले आहेत त्यांची अवकात काय आहे? या शिवसेनेनं त्यांना मोठं केलंय, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि या मातोश्रीनं. तुम्ही डरपोक आहात, तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात, हे आधी मान्य करा. तुमच्यामध्ये हिंमत असती, तुम्ही मर्द असतात, तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीविरुद्ध एक शब्द आपण बोलू शकला नाही. बरं, निवडणुका आहेत ना, निवडणुका आल्या. त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चाललेत काय? बरोबर ना? मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत. जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत. काळाराम मंदिराचं योजना ही शिवसेनेने आखली होती, पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलंय. मणिपूरला एक राम मंदिर आहे, तिथे शिवसेना जाणार आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं. आजच्या सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख केला जातो. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्तावावर विधानसभा म्हणू द्या ना. चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हरिश्चंद्र म्हणायचं. हरिश्चंद्राला, हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत. आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत. आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात. महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये. आम्ही सदैव लढायला तयार आहोत.